पुणे रिंग रोड जवळपास 170 किलोमीटर लांबीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे शहराला वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी उभारला जातोय आणि म्हणून इतक्या भव्य प्रकल्पाबद्दल एका व्हिडिओच्या माध्यमातून बोलणं हे शक्य नसल्यामुळे याबद्दलची नवी कोरी सिरीज आपण आजपासून सुरू करतोय। त्यामुळे पुढच्या सिरीजच्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण पुणे रिंग रोड हा नेमका प्रकल्प पुण्यासह राज्यासाठी किती महत्त्वाचा आहे, याच्यावर किती खर्च केला जाणार, त्याचं उद्दिष्ट नेमकं काय आणि कोणत्या भागात तो तयार होतोय, त्याचबरोबर कोणत्या भागातील नागरिकांचं यामुळे नुकसान आणि कोणाला फायदा होणार, यासोबतच यातील तांत्रिक आव्हानं नेमकी काय आहेत, अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण या सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, देशातील सर्वात मोठ्या IT हब पैकी एक शहर आणि शिक्षणाची पंढरी। गेल्या 2 दशकात पुण्याने विकासाचा वेग असा पकडलाय की देशभरातील लाखो लोकांनी या शहराला आपलं दुसरं घर बनवलंय। मात्र या झपाट्याने झालेल्या विकासाची एक मोठी किंमत पुणेकरांना मोजावी लागली आहे आणि ती म्हणजे अर्थातच वाढती वाहतूक कोंडी। आज पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर सकाळ संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसतात। शहरात येणारी, शहराबाहेर जाणारी आणि शहरातून प्रवास करणारी वाहतूक ही एकाच मार्गावर अवलंबून असल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चालली आहे। पण आता पुण्याच्या या वाहतूक समस्येवर मोठा उपाय समोर आलाय, कारण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDA यांनी तब्बल 17,000 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पुणे रिंग रोड प्रकल्पावर आता काम सुरू केलंय। त्यामुळे पुणे रिंग रोड हा केवळ रस्ता नाही, तर पुढील अनेक दशकांसाठी पुण्याच्या विकासाचा रोडमॅप मानला जातोय। आता या पुणे रिंग रोड बद्दल अधिक माहिती आपण घेऊया। तर पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करताना 2 महत्त्वाच्या संकल्पना समोर आल्या। अर्थात पुणे रिंग रोडचे 2 भाग, एक आहे अंतर्गत रोड आणि दुसरा आहे बाह्य रिंग रोड। अंतर्गत रिंग रोड हा शहरातील विविध भागांना अधिक वेगवान जोडणी देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, तर बाह्य रिंग रोड हा पुणे शहराभोवती वर्तुळाकार मार्ग तयार करून बाहेरून येणारी आणि बाहेर जाणारी वाहतूक शहरामध्ये प्रवेश न करता ती थेट इच्छित दिशेला सुद्धा वळवता येणार आहे। यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा या प्रकल्पाकडून केली जाते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पाची कनेक्टिव्हिटी कशी आहे, तर पुणे रिंग रोडची सर्वात मोठी ताकदच त्याची कनेक्टिव्हिटी आहे। म्हणजे हा रिंग रोड पुणे नाशिक महामार्ग, पुणे सोलापूर महामार्ग, पुणे सातारा महामार्ग आणि पुणे अहिल्यानगर महामार्ग यांना थेट जोडणारा आहे। याचा अर्थ असा की मुंबईहून नगरकडे, नाशिकहून साताऱ्याकडे किंवा सोलापूरहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना पुणे शहरात शिरण्याची गरज भविष्यामध्ये राहणार नाहीये आणि सगळी वाहतूक ही थेट रिंग रोड वरून पुढे जाणार आहे। आता हा रिंग रोड एकूण 4 टप्प्यामध्ये उभारला जाणारा प्रकल्प आहे। पहिल्या टप्प्यामध्ये थेऊर फाटा, केसनंद, वाघोली, सरोली, भावडी, तुळापूर, आळंदी आणि चिंबळी या परिसर त्याच्यामध्ये जोडला जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये चिंबळी, मोई, निघोजे, सांगुर्डे, शेलारवाडी, चांदखेड, पिंपळोली, रिहे, घोटावडे आणि पिरंगुट या भागांचा समावेश दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये पिरंगुट, भूगाव, चांदणी चौक, आंबेगाव आणि कात्रज जोडले जातील। तर चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कात्रज, मांगडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी, वडकी नाका, रामदरा आणि थेऊर फाटा या परिसराचा समावेश करण्यात आलाय। दरम्यान रिंग रोड मध्ये नेमकं काय असेल हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच हा रिंग रोड केवळ एक साधा महामार्ग नसणार आहे, तर यामध्ये 6 पदरी हा मुख्य रस्ता असेल, ज्यामध्ये दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड असेल। अनेक उड्डाण पुलांचा याच्यामध्ये समावेश आहे, ज्यामध्ये मोठे पूल सुद्धा असतील। शिवाय या अंतर्गत 14 भुयारी मार्ग सुद्धा तयार केले जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्याधुनिक वाहतूक सुविधा। यामुळे हा प्रकल्प भविष्यातील गरजा लक्षात घेऊनच तयार केला जातोय। आता या प्रकल्पामध्ये पुण्यातील हवेली, भोर, पुरंदर, मुळशी, वेले या तालुक्यातील जवळपास 117 गावांचा समावेश असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। त्यामुळे आज जी गावं शहराच्या मुख्य विकासापासून काहीशी दूर आहेत, ती उद्या विकासाच्या केंद्रस्थानी येऊ शकतात। म्हणजेच रस्ते, वीज, पाणी, सार्वजनिक वाहतूक, त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, आरोग्य सुविधा यांसारख्या पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास या भागांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते। याचबरोबर पुणे रिंग रोडमुळे वाघोली, तुळापूर, आळंदी, पिरंगुट, रामदरा, निघोजे,
चांदखेड आणि इतर अनेक परिसरातील जमीन आणि भूखंडाच्या किमती वाढण्याची शक्यता सुद्धा तज्ज्ञ व्यक्त करतात। त्यामुळे या भागांमध्ये नवीन टाउनशिप, गृहनिर्माण प्रकल्प आणि व्यावसायिक संकुलाची उभारणी सुद्धा वाढू शकते। दरम्यान रिंग रोडमुळे केवळ निवासी प्रकल्पच वाढणार नाहीत, तर लॉजिस्टिक पार्क, वेअरहाऊस, IT पार्क, औद्योगिक संकुल आणि व्यावसायिक हब सुद्धा विकसित होणार आहेत। म्हणजेच यातून हजारो रोजगार निर्माण होऊ शकतात आणि परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठी चालना मिळू शकते। PMRDA ने वडाचीवाडी, वाघोली आणि कंदप वस्ती परिसरामध्ये जमीन संपादनाची प्रक्रिया सुद्धा सुरू केली असून काही भागांमध्ये संपादनाचं काम पूर्ण देखील झाल्याचं म्हटलं जातंय आणि त्यामुळे प्रकल्प पुढे सरकत असताना उर्वरित भागातील जमीन संपादनाचं काम सुद्धा आता वेगाने सुरू आहे। पण तुम्हाला माहितीये का, आजपर्यंत पुण्याचा विकास मुख्यतः शहराच्या मध्यवर्ती भागापुरता मर्यादित होता। मात्र रिंग रोडमुळे विकासाची दिशा आता बदलली जाणार आहे। पुण्याभोवतीच्या परिघीय भागांमध्ये सुद्धा नवीन गुंतवणूक, नवीन उद्योग, नवीन वसाहती आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। यामुळे पुणे महानगर प्रदेशाचा विस्तार हा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने होऊ शकतोय आणि म्हणूनच पुढील 50 वर्षातील पुण्याच्या विकासाचा महामार्ग हा प्रकल्प ठरणार आहे। त्यामुळे आता पाहायचंय की 17,000 कोटींचा हा ड्रीम प्रोजेक्ट पुण्याचं भविष्य कितपत बदलतो आणि रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर पुण्याचा विकास नेमका किती वेगाने होतो। शिवाय यातील इतर महत्त्वाचे मुद्दे आपण आता पुढे टप्प्याटप्प्याने रिंग रोडच्या या सिरीज मध्ये सुद्धा पाहणारच आहोत। त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा, कारण इथून पुढची ही सिरीज अत्यंत महत्त्वाची असणार आहे।